गेल्या 24 तासात राज्यात 5 भेटी अशा घडल्या ज्या भेटींमुळे येत्या काळामध्ये राज्याच्या राजकारणाचं चित्रच पूर्णतः बदलू शकतं। काही भेटी गल्लीतल्या होत्या तर काही दिल्लीतल्या होत्या। नेमक्या कोणत्या आहेत या हाय प्रोफाईल राजकीय भेटी आणि त्यांचे राजकीय अर्थ काय आपण पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ। गल्ली ते दिल्ली कसली खलबत। 5 भेटी आणि त्यांचे 5 अर्थ। याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत आणि या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ त्याच्यामुळे होऊ शकेल। हीच ती वेळ आणि हाच तो महिना ऑगस्ट, ज्याचे संकेत राऊतांनी दिले होते ते खरं होतंय की काय याचे संकेत आता मिळू लागले। कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या भेटी वाढल्या आहेत। पहिली सगळ्यात महत्त्वाची भेट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा। एकनाथ शिंदे अचानक बुधवारी रात्री दिल्लीला रवाना झाले। संध्याकाळी 7:30 वाजता एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर पोहोचले। रात्री 8:30 वाजता एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदेंच्या 9 पंडित पंत मार्ग निवासस्थानी दाखल झाले। रात्री 8:45 खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार संदीपान भुमरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। रात्री 9:30 वाजता सर्व खासदार शिंदेंना भेटून निघून गेले। रात्री 11 वाजता एकनाथ शिंदेंनी गाडी बदलली। शिंदे पांढऱ्या नेक्सॉन गाडीतनं बाहेर पडले। रात्री 11:10 पटेल चौक मेट्रो स्टेशन जवळ शिंदे पोहोचले। तिथून जे रस्ते जातात ते महत्त्वाच्या नेत्याकडे जातात। एक रस्ता जातो अमित शाह यांच्याकडे, दुसरा रस्ता जातो तो म्हणजेच की जे.पी. नड्डा आणि आणखीन एक रस्ता जातो तो म्हणजेच की नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या घराकडे। त्यामुळे रात्रीच्या या गाठीभेटी झालेल्या आहेत, परंतु कोणाची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे ते अद्याप समोर आलं नसलं तरी सुद्धा रात्रीची भेट ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी, शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची होती असं म्हणता येईल। सध्या एकनाथ शिंदेंचे जवळपास अर्धा डझन मंत्री आणि नेते अडचणीत आहेत। संजय शिरसाट, योगेश कदम, दादा भुसे, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय गायकवाड, भरत गोगावले या नेत्यांवरनं शिंदे गटाच्या आमदारांना टार्गेट केलं जात असल्याची शिंदे गटाची भावना आहे। त्याची तक्रार करण्यासाठी शिंदे दिल्लीला गेलेत का? आणि त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं शिंदेंच्या शिवसेनेत चलबिचल आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे, त्यामुळे शिंदे दिल्लीला गेलेत का? हे सगळे प्रश्न आहेत, मात्र त्यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं नाही। नाही, याच्यामध्ये खासदारांची देखील मी जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा येतो, इथे दिल्लीमध्ये बैठक घेतो आणि एनडीए आणि आमचं जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील बाजू लावून धरतात। ते देखील दृश्य आपण पाहत आहे, त्याबद्दल देखील चर्चा झाली। एकीकडे शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या भेटीला पोहोचले। राज्यात राज्यपालांशी या संदर्भात कुठलीही घडामोड घडत नसताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची का भेट घेतली हे अजूनही गुलदस्त्यात आहे। गल्ली ते दिल्ली या भेटीगाठींना वेग आलेला असताना दिल्लीत आणखी एक महत्त्वाची भेट झाली। ती भेट म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची। अमित शहा संसदेतनं निघाले त्यावेळी तटकरे अमित शहांच्या भेटीसाठी थांबले होते। तटकरेंना औपचारिक नमस्कार करून शहा निघत होते, पण तटकरेंना शहा यांच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं। मग अमित शहा थांबले। तटकरेंशी बोलताना अमित शहा यांचा चेहरा गंभीर झाला। तटकरेंशी बोलून झाल्यावर अमित शहा गाडीत बसून रवाना झाले। जेमतेम 30 सेकंदाची ही भेट, मात्र या भेटीमध्ये काहीतरी दडलंय असं स्पष्टपणे शहांचा चेहरा सांगत होता। पुढची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची। एकाच दिवसात 2 वेळा ही भेट झाली। पहिली भेट वर्षावर आणि दुसरी भेट
सह्याद्री अतिथीगृहावर. दोघांच्या भेटीत माणिकराव कोकाटेंवर चर्चा झाल्याची माहिती आहे. विधिमंडळात फोनवर रमी खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवणार असं दिसतंय. माणिकराव कोकाटेंचा खातेबदल करण्याचा निर्णय होऊ शकतो. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, मात्र खातं बदलण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. सरकारमधून मला कोणी असं म्हटलं नाही की आपण राजीनामा द्या, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. माझ्या खात्याच्या कारभाराविषयी जर कोणाच्या मनामध्ये संशय असेल किंवा सरकारच्या मनामध्ये संशय असेल, सरकार सांगेल मला राजीनामा द्या म्हणून, आणि मी तात्काळ त्या गोष्टीचा विचार करणार नाही, लगेच देऊन टाकेल. फडणवीस आणि अजित पवार भेटीवेळीच आणखी एक भेट झाली सह्याद्री अतिथीगृहावर. माजी मंत्री धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. संतोष देशमुखांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचं कोर्टानं म्हटलंय. त्यानंतर वाल्मिक कराडचे निकटवर्ती असलेल्या धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला महत्व आहे. गल्ली ते दिल्ली या 5 महत्वाच्या भेटी, यातल्या काही भेटींचे अर्थ उघड आहेत, मात्र बरेच अर्थ गुलदस्त्यात आहेत. एक अर्थ मात्र नक्की काढता येईल, तो म्हणजे महाराष्ट्रात लवकरच काहीतरी मोठं होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.